ज्या अर्थी आता माननीय खासदार यांनी परवा महिलांच्याबद्दल जे उद्गार काढले होते त्याचा इफेक्ट दक्षिणमध्ये का असणार आणि उत्तरमध्ये त्याचा इफेक्ट पडणार। राजे लाटकर निवडून येतील कारण बावडा त्यांच्या मागं बंटी पाटलांच्या मागं कायम साथ देत आहे। हे कुकरे चिन्ह मिळाल्यामुळे त्यामुळे जरा फायदा होणार। गेली 25 वर्ष झालं बंटी पाटलांचा जिकडं कल असेल तिकडं तो आमदार होतो उत्तरमधनं। सर्वसाधारण लाटकर हा नवीन आणि उमंग कार्यकर्ता आहे, त्याच्याबद्दल सर्वसामान्य लोक त्याला मतदान करणार 100% आणि तो निवडून पण येणार 100%, एवढी गॅरंटी माझी फुल आहे उत्तरमधनं। नाही, पक्ष कोणता पण असू दे, पण कोल्हापुरातल्या खड्ड्यांचा प्रश्न पहिला मिटला पाहिजे, कारण आमचं कंबारड मोडलं आहे। मला तर वाटतं की राजेश लाटकर निवडून येतील, कारण सामान्यातून आम्ही त्यांचं बघितलं आहे, सामान्य कार्यकर्ते होते आणि त्यातून त्यांचा प्रवास झालेला आहे। ज्या ठिकाणी आमचे बंटीसाहेब असतील त्या ठिकाणी आमचे मतदान फिक्स असतं। एकतर म्हणजे बंटी पाटलाचा जो उजवा हात माणूस येणारा आमदार हा सर्वसामान्य जनतेतला असावा। तर राजेश क्षीरसागरांनी म्हणतात की फंड आणला, आता तुम्हाला माहितीच आहे रस्त्याचा फंड काय आहे, रस्ते कसे आहेत साहेब। झुंडशाही आणि पैसेशाही आणि एक सर्वसामान्य कार्यकर्ता अशी ही लढत होणार आहे। खासदारांनी आम्हाला सांगावं की काय व्यवस्था ते करणार आहेत आमची। राजेश क्षीरसागरांना आम्ही उत्तरमधून ह्यापूर्वी एकदा संधी दिलेली होती, त्यांनी इकडच्या भागाचा विकासाचा सोडा 2-2 वर्ष त्यांनी इकडे फिरकले सुद्धा नाहीत। आमचंच खाऊन आमचंच खिशात घालतात ते। जनता काही अडाणी नाही हो, त्यांना सगळं कळते। कोल्हापूर जिल्ह्यात विधानसभेचं वातावरण आता चांगलंच तापलंय। विविध विधानसभा मतदारसंघांचा जिल्ह्यातील आढावा घेत आपण आलोय कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये। या ठिकाणी राजेश लाटकर काँग्रेस पुरस्कृत उमेदवार आहेत, तर महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार राजेश क्षीरसागर अशी मुख्य लढत होत आहे। अपक्ष तर आहेतच। दरम्यान या ठिकाणी कोल्हापूर उत्तरच्या जनतेला त्यांच्या मनातील आमदार नेमका कोण हवा आहे, त्यांच्याकडून काय अपेक्षा आहेत हे जाणून घेण्यासाठी उत्तर विधानसभा मतदारसंघाचा आपण आढावा घेत आहोत। विविध ठिकाणी आपण जाणार आहोत, तर इथल्या जनतेला नेमका आमदार त्यांना कोण हवा आहे हे पाहूया या रिपोर्टच्या माध्यमातून। कोल्हापूर उत्तरमध्ये राजेश क्षीरसागर विरुद्ध राजेश लाटकर अशी दुरंगी मुख्य लढत होते। अपक्ष उमेदवार तर आहेतच। काय वाटतं या ठिकाणी नेमकी काय परिस्थिती आहे? कसा पहिला मुद्दा तिने काँग्रेसच्या लोकांनी राजेश लाटकर पहिल्यांदा तिकीट दिलं होतं, त्यानंतर काय त्यांच्याच लोकांनी काही विरोध करून परत राजेश लाटकर तिकीट कापलं गेलं, मधुमेह राजेला तिकीट दिलं गेलं। त्यानंतर पुन्हा ऐन माघारीच्या वेळी महायुतीच्या आपले महाविकास आघाडीच्या मधुमेह राजेने ऐनवेळी माघार घेतली आणि पुन्हा तिकीट राजेश लाटकर याला देण्यावेळी त्याला अपक्ष ते पुरस्कृत म्हणून त्याला पाठिंबा तिने डिक्लेअर केला। बरं मला सांगा काय परिस्थिती नेमकी काय आहे, राजेश क्षीरसागर की राजेश लाटकर? राजेश क्षीरसागर 100% निवडून येईल। राजेश क्षीरसागर त्याला का नेमकं वाटतं तुम्हाला? का तिने जे आमदार नसताना बऱ्याच प्रमाणात निधी खिचून आणला। आपल्या रंकाळा संवर्धनाचा शिशुकेंद्र असेल, आपल्या हनुमान तलावाचा शिशुकेंद्र असेल, परत आपल्या 37 कोटीचा नवीन फुल बांधण्याचं कामकाज चालू केलेलं आहे। रस्त्याचे विकास कामं चालू आहेत, पाणंदीचे विकास कामाचं उद्घाटन बऱ्याच ठिकाणी झालेले आहेत। आपल्या कोल्हापूर शहरामध्ये काही ठिकाणी रस्त्याचे कामकाज चालू आहेत। आता आचारसंहिता काही बंद असतील, पण आचारसंहिता झाल्यानंतर साहेब कामाला परत जोर धरतील। आता परिस्थिती बघायला गेलं तुम्ही तर सामान्य कार्यकर्ता जे आहेत राजेश लाटकर साहेब यांना जनतेचा चांगला वाढता पाठिंबा आम्हाला दिसत आहेत। आम्ही बाहेर फिरतो आहे त्यामध्ये आम्हाला चांगला वाढता पाठिंबा जनतेचा दिसत आहे। आणि ज्या अर्थी एका सामान्य कार्यकर्त्याला हे जे उमेदवार म्हणून डिक्लेअर केलेलं आहे इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडी यांचा पुरस्कृत उमेदवार जे आहेत, तर ह्यांचं म्हणजे काम पण चांगलं आहे आणि त्या दृष्टीनं जनतेचा पाठिंबा त्यांना चांगला मिळत आहे या दृष्टीने। हां, ज्या अर्थी आता माननीय खासदार यांनी परवा महिलांच्याबद्दल जे उद्गार काढले होते त्याचा इफेक्ट दक्षिणमध्ये का असणार आणि उत्तरमध्ये त्याचा इफेक्ट पडणार, कारण हा महिला वर्ग जो आहे ते पूर्ण संतापलेले आहेत आणि त्यांना म्हणजे अपमानास्पद असं त्यांना महिलांना वाटलेला आहे। त्यामुळे त्याचा इफेक्ट 100% पडणार आहे।
कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये राजेश लाटकर विरुद्ध राजेश क्षीरसागर अशी मुख्य लढत होत आहे. अपक्ष उमेदवार देखील आहेत. काय वाटते नेमकं कुणाचं वार आहे या ठिकाणी? तुमच्या अपेक्षा काय आहेत उमेदवारांकडून किंवा येणाऱ्या आमदाराकडून? बंटी साहेबांचं वारं इथं भरपूर आहे. राजे लाटकर निवडून येतील, कारण बावडा त्यांच्या मागं बंटी पाटलांच्या मागं कायम साथ देत आहे. अपेक्षा एवढीच आहे की विकास कामं व्हावीत, एवढीच अपेक्षा आहे. बाकी या अगोदर म्हणजे राजेश क्षीरसागर म्हणतात निधी मी आणला, हां कुठे काय चार ते दिसलाच नाही आम्हाला. कधी काय कामं केल्यात हे मला तर काय कळालेलं नाही आहे. लाटकर लेटतील असं काय वाटतं तुम्हाला? येतील असं काय सांगता येत नाही, खरं येतील, 100% येतील. तुमच्याकडे येतो, काय वाटतंय तुम्हाला? इथे दुरंगी लढत मुख्य आहे. या ठिकाणी कुणाचं वार आहे बावड्यामध्ये? आता कसं आहे, या दोन्हीमध्येच फाईट होणार आहे, क्षीरसागर आणि लाटकर. पण कसं आहे ते आता काँग्रेसचं चिन्ह मिळालं नसल्यामुळे सगळ्यांनी माहिती आहे हात हे चिन्ह पहिल्यांदा असते, त्याच्यावर लगेच शिक्का पडते. हे कुकरे चिन्ह मिळाल्यामुळे त्यामुळे जरा फाईट होणार. हां मला सांगा तुमचा पाठिंबा कोणाला असेल? माझा पाठिंबा हो पहिल्यापासून मी शिवसेनेलाच मतदान केलेलं आहे, त्यामुळे माझा पाठिंबा शिरसागरच द्यायचा. राजेश लाटकर म्हणून एक नवा चेहरा म्हणून बघण्यात येतो देऊ, पण तिने कसं आहे आता जरी निवडून दिले तर तिने कामं केली पाहिजेत. आणि बंटी साहेबांचा त्यांनी सपोर्ट आहे. पण कसं आहे चिन्हाकडे जर बघितलं तर त्यांचं कोकर चिन्ह असल्यामुळे जरा हे वाटतं. तुमचं मतदान, तुमचं मत कोणाला एकत्रित असं? माझं मतदान क्षीरसागर. मामा तुमच्याकडे येतो, बोला की. काय वाटतं तुम्हाला? दुरंगी लढत लाटकर विरुद्ध क्षीरसागर अशी होते, काय अपेक्षा आहेत तुमच्या दोघांकडनं किंवा तुमच्या मनातला आमदार? आमच्या बावड्यातनं सर्वसाधारण गेली 25 वर्ष झालं बंटी पाटलांचा जिकडं कल असेल तिकडं तो आमदार होतो उत्तरमधनं. आज पण अशी परिस्थिती आहे की क्षीरसागर आणि लाटकर हा नवीन उमेदवार, एक नवीन कार्यकर्ता म्हणून आहे. त्याच्या संदर्भात बंटी पाटलांनी सुद्धा त्यासनीच पाठिंबा दिलेला आहे. आणि बावडा हा बंटी पाटलाच्या पाठीमागा असतो. जवळजवळ 40,000चा मतदारसंघ बंटी पाटलाच्या पाठीचे असल्यामुळं लाटकर यांना सर्व मतदान बंटी पाटलांचं पडू शकतं 100%. म्हणजे आमचं सुद्धा पडू शकतं मतदान. सर्वसाधारण लाटकर हा नवीन आणि उमंग कार्यकर्ता आहे, त्याच्याबद्दल सर्वसामान्य लोक त्याला मतदान करणार 100% आणि तो निवडून पण येणार 100%. एवढी गॅरंटी माझी फुल आहे उत्तरमधनं. कोल्हापूर उत्तरमध्ये दुरंगी लढत होते राजेश लाटकर विरुद्ध राजेश क्षीरसागर. काय वाटते नेमकं, काय अपेक्षा असते तुम्हाला येणाऱ्या आमदारांकडून? आमदाराकडून अपेक्षा फक्त आमची हीच आहे की फक्त महागाई कमी व्हावी आणि जे कसं आहे पक्ष कुठला बी असू दे पण प्रत्येकाने ह्या निवडून यायलाच पाहिजे. तिची जी इच्छा प्रत्येकाची आहे की खुर्चीवर बसायची. पण महत्त्वाचं आकांक्षा म्हणजे हे आहे की पैसे न वाढता हे जे पैसे वाढतात सरकार त्यापेक्षा महागाई कमी करून दे सरकार कुठली म्हणजे आपली अपेक्षा तेवढी आहे. एकीकडे उत्तरमध्ये मोरलेले उमेदवार राजेश क्षीरसागर आहेत आणि एका कार्यकर्त्याला काँग्रेसच्या माध्यमातून संधी देण्यात आली होती, मात्र काही कारणास्तव ते अपक्ष उमेदवार म्हणून पुरस्कृत उमेदवार म्हणून झाले. तर काय वाटते तुम्हाला? तर राजेश लाटकरांना आता साहेबांनी बी जे पहिला तिकीट जाहीर केलं तर त्यानंतर मधु महाराजांना त्यांना तिकीट नंतर जाहीर केलं. हे एक वेगळं प्रकार झालं. तर पहिला फर्स्ट टाईम राजेश आपल्या लाटकरांना तिकीट जाहीर केलं तर बंटी साहेबांनी. त्यात कसं आहे कार्यकर्ते आहेत चांगले आणि त्यांना बी मतदान करावं ही आमची बी इच्छा आहे की नवीन माणसाला उत्साह द्यायला पाहिजे आणि कार्यकर्त्याला बी निवडून द्यायला पाहिजे. त्यांची बी इच्छा आहे की आमदारपण व्हावीची, त्यांना एकदा करून देऊया आपण. आता राजेश क्षीरसागर यांनी काय कमीत कमी 4 वेळा तर निवडून आलेले आहेत. आता त्यांनी राजेश लाटकरला निवडून द्यायची आमची इच्छा आहे. आता एक सच्चा कार्यकर्ता आहे तो आणि नगरसेवकावर आता आमदाराविषयी ज्याच्यावर चालले तर म्हणल्यावर एक नवीन चाल जरा बघूया आपण. नाही पक्ष कोणता पण असू दे, पण कोल्हापुरातल्या खड्ड्यांचा प्रश्न पहिला मिटला पाहिजे. कारण आमचं कंबार्ड मोडलं आहे. गाड्या रस्त्यावर फिरवून नव्या गाड्या घेऊन त्याचे स्पेअर पार्ट घ्यायचे, परत घालायचे,
आणि भरपूर खर्च आता म्हणजे रिक्षा धंद्याला लय अवघड झालं आहे. तर पहिल्यांदा रिक्षाच्या ह्याच्या माध्यमातून सांगायचं झालं तर रस्ते खड्डेमुक्त कोल्हापूर झालं पाहिजे. कुठल्याही पक्षाचा नेता येऊ दे पण त्यानं पहिल्यांदा खड्डेमुक्त करावे अशी आमची विनंती आहे. खरं तर 100 कोटी कोल्हापूरच्या रस्त्यांसाठी आणले असं राजेश क्षीरसागरने आणले असं म्हणत होते ते. नाही तेवढ्या ते राजकारणाचं आपल्याला तेवढं काही कळत नाही. ज्यांना त्यांनी आणले काय झाले ते पण माहीत नाही. पण खड्डेमुक्त लवकर व्हावे हीच आमची विनंती आहे, अपेक्षा आहे. मला तर वाटतं की राजेश लाटकर निवडून येतील. कारण सामान्यातून आम्ही त्यांचं बघितलं आहे. सामान्य कार्यकर्ते होते आणि त्यातून त्यांचा प्रवास झालेला आहे आणि लोकांच्या गरजा म्हणा किंवा लोकांच्या अडचणी त्यांना माहिती आहेत. त्यामुळं राजेश लाटकर येतील निवडून. मग राजेश लाटकर येतील. राजेश क्षीरसागरांबद्दल काय सांगाल, काय वाटतं तुम्ही? त्यांच्याबद्दल नाही काय सांग. लाटकर येतील. हां लाटकर येतील. हो लाटकरांची लाट आहे असं वाटतं. होय होय. माझ्यासोबत आणखीन काही नागरिक आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊयात काय वाटते त्यांना या उत्तरच्या निवडणुकीत कोणाचं वार जास्त आहे, पारडं कोणाचं जास्त आहे, क्षीरसागर की लाटकर का अपक्ष उमेदवार त्यांना कुठला दुसरा हवा आहे. काय सांगाल, निवडणुका या ठिकाणी मुख्य लढत दुरंगी होते. अपक्ष म्हणजे काँग्रेस पुरस्कृत राजेश लाटकर विरुद्ध राजेश क्षीरसागर, मोरलेले राजकारणी. काय परिस्थिती आहे नेमकी इथले आमच्यापुरतं म्हणला तर आम्ही ज्या ठिकाणी आमचे बंटीसाहेब असतील त्या ठिकाणी आमचं मतदान फिक्स असतं. मग आम्ही तो उमेदवार पण बघत नाही. म्हणजे बंटीसाहेब असेल त्या उमेदवार, बंटीसाहेबाचा जो उमेदवार असेल तो आमचाच उमेदवार. मग क्षीरसागरांबद्दल काय सांगा. नाही त्यांचं पण आहे कार्य, असं काय हे नाही आहे. तरी पण म्हणजे कसं आपला भागवाला शेवटी आपला नेता पडतो काय, त्यामुळं आपलं मतदान तिकडेच असतं. तुमच्याकडे येतो काय वाटतं तुम्हाला दुरंगी लढतीमध्ये काय कोणाचं पारडं जड असेल? राजेश लाटकर. राजेश लाटकर. का नेमकं राजेश लाटकर वाटतं? राजेश लाटकर एक चांगला माणूस आहे. त्यामुळे येण्याची चिन्ह त्यांची आहे जास्त. तळागाळातला माणूस आहे. कोल्हापूर उत्तरमध्ये विकासाची काय अपेक्षा असेल? विकास अपेक्षा आपण लाटकरून ठेवू शकतो. हां होईल का त्यांच्याकडून? होणार 100% होणार. माणूस चांगला आहे ते काम करण्यामध्ये. तुमच्याकडे येतो. खरं तर सांगा, लाटकर अपक्ष म्हणून उभा राहिलेत, काँग्रेसचं पाठबळ मिळालं आहे त्यांना. दुसरीकडे मुरलेले राजकारणी क्षीरसागर आहेत. काय वाटते तुलनात्मक दृष्ट्या? आम्हाशी लाटकर असंही वाटते आम्हासनी. हे त्यांचं बी ताकद आता तशी काँग्रेसची बी ताकद आता त्याला हे झाल्या, बळ मिळालं त्यासनी डायरेक्ट. त्यामुळे आम्हाला म्हणते लाटकर आम्हाशी येणार. पाठिंबा असणार त्यांना? पाठिंबा असणार, फुल पाठिंबा असणार. मामा काय वाटते, तुम्ही भरपूर इलेक्शन पाहिले असतील बावड्यामध्ये, परिस्थिती नेमकी आत्ताची आणि पूर्वीची काय होती? आत्ताची परिस्थिती थोडी वेगळी आहे आणि आता इथं दुरंगीच लढत आहे. राजेश लाटकर आणि आमचे क्षीरसागर साहेब. आता क्षीरसागर साहेब यात मुरलेले आहेत. आता यांचे आणि लाटकर बी आता त्यात मुरलेलेच आहेत थोडक्यात. परंतु आता शेवट ज्यांचा लग असेल तो निवडून येईल. उत्तरमध्ये दुरंगी लढत होते. काय वाटते नेमकं कोणाचं पारडं जड आहे? राजेश लाटकर. राजेश लाटकर. का राजेश लाटकरला का तुम्ही नेमकं? एक तर म्हणजे बंटीपट्टाचा जो उजवा हात माणूस, दुसरी गोष्ट म्हणजे नगरसेवकाचा अनुभव जादा प्रमाणात, सर्वसामान्य गरीब माणसांचा होतकरू माणूस जवाबभावाचा तो काम करणार. त्यामुळे वारस जास्त आहे राजेश लाटकर. लाटकर येतील असं वाटतंय तुम्हाला? 100%. बावडेकर. बावड्याचं सांगतो ते, आम्ही बावड्याचं स्थानिक आहे. राजेश लाटकर 101% गुलाल लागणार. क्षीरसागरांबद्दल काय सांगाल? क्षीरसागरचं पण लोकमत चांगलं आहे. खरं ते धनुष्यबाण आहे काय. तिने आता जवळजवळ 10 वर्ष सत्ता ही केलेली आहे, भोगलेले आहे. नवीन माणसाला पण चान्स दिला पाहिजे, प्रत्येकाला चान्स पाहिजे आणि गरीब माणसाला चान्स देऊन तो काम करणारा माणूस नेता पाहिजे. लाटकर येणार. होय. विधानसभा मतदारसंघामध्ये मुख्य लढत ही अपक्ष काँग्रेस पुरस्कृत राजेश लाटकर विरुद्ध महायुतीचे राजेश क्षीरसागर अशी होते. काय वाटते तुम्हाला, नेमकी काय परिस्थिती आहे आणि काय अपेक्षा आहेत तुमच्या येणाऱ्या आमदाराकडून? येणारा आमदार हा सर्वसामान्य जनतेतला असावा, जेणेकरून राजेश क्षीरसागर आणि राजेश लाटकर या दोघांपैकी राजेश लाटकर हा सामान्य कार्यकर्ता आहे, गोरगरीब जनतेचा कार्यकर्ता आहे आणि हे आहे भ्रष्ट असा चांगला कार्यकर्ता आहे. हा जनतेतला कार्यकर्ता आहे. जनतेतला कार्यकर्ता आहे म्हणताय तुम्ही, बरोबर आहे. दुसरीकडे तुल्यबळ
राजकीय अनुभव जास्त असलेले राजेश क्षीरसागर आहेत. ती म्हणतात की मी भरपूर निधी आणला, कोल्हापूरसाठी ही कामं केली, ती कामं केली. आणि दुसरीकडे आता एक नवनिर्वाचित राजेश लाटकर आहेत. यांच्या दोघात तुलना केली असता काय वाटतं? तर राजेश क्षीरसागरने म्हणतात की फंड आणला. आता तुम्हाला माहितीच आहे रस्त्याचा फंड काय आहे, रस्ते कसे आहेत साहेब. हे फंड फक्त नावावरच आहे साहेब. या फंडाचा काही उपयोग नाही आणि फंड आलेला नाही. एक जनतेतला गरीब कार्यकर्ता आता त्यानं 6 महिन्यातच मी आले आमदार की तुम्हाला रस्ते आणि हे सगळे करून देतो असं परवाच त्यांनी मिरजकर टिकटीला भाषण करून सांगितले. आणि आम्ही ते सर्वसामान्य आमदार म्हणणार, राजू लाटकरच त्याला म्हणणार. असा जनतेतला एक कार्यकर्ता, सामान्य कार्यकर्ता आहे साहेबांनी दिला आहे. त्यामुळे लाटकर साहेबांनाच आमचं मतदान होईल. येतील काय वाटते तुम्हाला? येणार 100% येणार. माझ्यासोबत आता काही महिला आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊयात उत्तरमधला जो आमदार हवा आहे त्यांना नेमका कोण हवा आहे, त्यांच्याकडून काय अपेक्षा आहेत. या ठिकाणी लाटकर विरुद्ध क्षीरसागर ही मुख्य लढत आहे. महिलांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊयात, त्यांचं मत काय आहे. मॅडम काय सांगाल, या ठिकाणी क्षीरसागर विरुद्ध लाटकर अशी मुख्य लढत होती, तुमचं मत कुणाला असेल आणि काय अपेक्षा असतील? तर एक क्षीरसागर विरुद्ध लाटकर म्हणजे एक झुंडशाही आणि पैसेशाही आणि एक सर्वसामान्य कार्यकर्ता अशी ही लढत होणार आहे. तर राजेश लाटकर हे तळागाळातली कामं जाणून घेऊन जनतेत मिसळून राहणारा एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे. त्यांच्याकडून तळागाळातली कामं आपली सगळी होणार आहेत. तर पैसे देऊन जे लोक आता आलेले आहेत ते सगळे भ्रष्ट आहेत असं आमचं तरी सगळ्या महिलांचं मत आहे. तुम्ही देणार म्हणताय, पण वरनं जे फंड आलेला आहे त्याचा उपयोग करून तुम्ही आता काय केलेला आहे? रस्ते जसेच्या तसे आहेत, महागाई वाढलेली आहे, तेव्हा तुमच्या त्या फंडाचाही तुम्ही काही उपयोग करून घेतलेला नाही. तर तुम्ही कुठल्या बेसवर आत्ता मतं मागायला आमच्याकडे येत आहे? तर आम्ही राजेश लाटकरांच्याकडं आम्ही तशा महिला सगळ्या आम्ही आमची कामं करून घेण्यासाठी जाऊ शकतोय, तसं तुमच्याकडं आम्ही येऊ शकत नाही. आणि तुम्ही जी ही पैसेशाही किंवा गुंडशाही आत्ता चालू आहे तुमची जनतेत, ती जनतेला कदापिही मान्य नाही आहे. आणि जनतेचा सगळा कौल आमच्या लाटकर साहेबांकडे आहे. त्यामुळे त्यांची गॅरंटी आम्ही 100% देऊन सांगतो की जनतेची कामंसुद्धा त्यांच्याकडून होऊ शकतात. पुढचे जे आहेत ते महागाईच्या विरोधात सुद्धा आहेत, ते परत खंडणी, परत हे सगळे त्यांचे जे नाटकं आहेत ती तशी काय नाही आहे त्यांची. तर एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून आम्ही सगळे राजेश लाटकरांच्या पाठीशी उभे आहोत आणि ते 100% निवडून येणार अशी आम्ही तुम्हाला खात्री देतो. ते बोलतायत ना मोठ्याने की 1500 रुपये तुम्हाला दिले, हा जो बेस त्यांनी मांडलाय 1500 मध्ये काय आहे ते फक्त सांगू देत. एकदा बाजाराला आमच्याबरोबर येऊ देत आणि 1500 मध्ये काय बाजार भरून देतात हे ते सांगू देत. 1500 रुपये देऊन आम्ही काँग्रेसच्या रॅलीत गेलो तर आमचे फोटो काढून ते व्यवस्था करतो म्हणतात. तर त्या खासदारांनी आम्हाला सांगावं की काय व्यवस्था ते करणार आहेत आमची, आणि जे व्यवस्था करणार आहेत की नाही त्यांची आम्ही या महिलाच सगळ्या त्यांची व्यवस्था करून दाखवणार आहे ह्याच्यात. त्यामुळं महायुतीचं सरकार येईल असं आम्हाला वाटत नाही. तर 100% आमचं महाविकास आघाडीचंच सरकार येणार आणि सगळी जी तळागाळातली जी कामं आहेत ती आमच्याकडूनच होणार आहेत, ही आम्ही ग्वाही या महिलांना आणि सगळ्या जनतेला देऊ इच्छितो. आणि महाराष्ट्राची जनता सुज्ञ आहे, ती त्यांची जागा त्यांना दाखवल्याशिवाय राहणार नाही. मावशी तुमच्याकडे येतो, काय वाटतं इथं राजेश लाटकर विरुद्ध राजेश क्षीरसागर अशीच लढत होत्या, काय अपेक्षा आहे, कोण येईल? राजेश क्षीरसागरांना आम्ही उत्तरमधून ह्यापूर्वी एकदा संधी दिलेली होती. त्यांनी इकडच्या भागाचा विकासाचा सोडा 2-2 वर्ष त्यांनी इकडे फिरकले सुद्धा नाहीत. बरेचसेच प्रकल्प आहेत, झूम प्रकल्प आहे, बावडा वडिंगे पुलाचं आहे, ते सगळं अर्धवट सोडले आहेत. इंटरनल रस्त्याची कामं तशीच आहेत, पॅचेस आहेत, पांदींचे रस्ते आहेत जे आमच्या शेतीपर्यंत पोचलेले नाहीत. इंटरनल त्यांनी कुठल्याही कामात लक्ष दिलं नव्हतं. उत्तरमध्ये आम्ही त्यांना संधी दिलेली होती. आणि राजेश लाटकरांचं सर्वसामान्य कार्यकर्ता आहे, तळागाळाची कामं हक्कानं उभारणारा माणूस आहे आमचा. तो येणार याची खात्री 100% आहे. आणि या फोडाफोडीच्या राजकारणामुळं महायुतीच्या सरकारवरचा विश्वास उडाला आहे. मतदानाचा टक्का त्यामुळं घसरला आहे. हा कुठंतरी मतदानाचा टक्का घसरल्यामुळं ह्या युती सरकारवर त्याचा परिणाम होणार आहे असं आम्हाला वाटतं. लाडकी बहीण योजना यांनी आणली हे चुकीचं आहे. हे काय आमच्या सरकारचं देत नाहीत, कुठंतरी आमचेच टॅक्स त्यांनी वाढवलेत. प्रत्येक ह्याच्यात महागाई वाढवली आहे, त्यातूनच त्यांनी लाडकी बहीण योजना आणली. हे निवडणुकीच्या तोंडावर येणं केलं हे चुकीचं आहे. ह्यापूर्वी तुमचं सरकार होतं, किती वर्ष सरकार आहे आता? सध्या तरी 19 पासून तुमचंच सरकार आहे. मग का 4 वर्षापूर्वी योजना सुरू झाली नाही? शिक्षणाचं म्हटलं तर महिलांना मोफत शिक्षण, मी जवळजवळ 1980-83 पासून मोफत शिक्षण घेऊनच माझी शिक्षण पूर्ण केलेलं आहे.
ह्यात काही त्यांनी नाविन्य केलेलं नाही. त्यावेळेच्या महागाईचं ते प्राथमिक शिक्षण मोफत म्हणजे आत्ताचं हायर एज्युकेशन डिग्री एज्युकेशन प्रमाणच होतं. त्यामुळे ह्या पण ज्या निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी योजना आणल्यात ह्या पण चुकीच्याच आहेत. आणि राजेश लाटकर सर्वसामान्यांचा कार्यकर्ता आहे, अपक्ष म्हणून उभारलेत. त्यांच्या विजयाची खात्री आम्हाला 100% आहे. महाविकास आघाडीचाच विजय होणार आहे. धन्यवाद. हां, राजेश लाटकरच येणार, त्यांचाच विजय होणार. त्यांनी भरपूर कामं केल्यात नगरसेवक असून, कदमवाडी बसलेवाडीमध्ये कामं भरपूर केल्यात त्यांनी, तेच येणार. लाडकी बहिणीचे पैसे देत होते समोरचे महायुतीचे सरकार एकनाथ शिंदे वगैरे, त्याचा काय फरक आत्ता त्यांनी चालू केले. हां, आमचंच खाऊन आमचंच खिशात घालतात ते. हां, बरोबर आहे का सांगा. इथनं मागं कुठे गेलतात ते? हां, आत्ता 1 महिना 2 महिने चालू केले आणि सगळ्यांनी फसवणूक केल्यासारखं केले. निवडणुका आल्यात म्हणून मग कायम ठेवणार काय बघूया. ताई काय सांगाल, इथे उत्तर विधानसभेमध्ये राजेश लाटकर विरुद्ध राजेश क्षीरसागर अशी मुख्य लढत होत्या. काय अपेक्षा असतील येणाऱ्या आमदाराकडून आणि कुणाला पाठिंबा असेल तुमचा? राजेश क्षीरसागरांना संधी देऊन बघितलेले आहे. सर्वसामान्य जनतेत मिसळणारा आम्हाला कार्यकर्ता हवा आहे आणि उत्तरची उमेदवारी राजेश लाटकर जे येणार असेल तर ती आम्हाला लाभदायक आहे आणि आम्हाला राजेश लाटकर हेच आम्हाला हवेत आमचे पुढचे आमदार म्हणून. बरं, राजेश लाटकर का हवेत तुम्हाला, नेमकं का? आता मी सांगितलं तसं सर्वसामान्यांच्यात मिसळणारा कार्यकर्ता. राजेश क्षीरसागरांचं जर तुम्ही बघाल तर आता थोड्याच दिवसापूर्वींच आहे ते की त्यांनी घराशेजारच्या माणसांना की हे केलं, ड्रिंक करून मारहाण केली. मग तसले जर ते शेजाऱ्यांना पटवून घेत नसतील तर मग जनतेला काय पटवून घेणार आहेत ते? आणि तसला नेता आम्हाला नको आहे. लाटकर आम्हाला हवे, लाटकर 100% येणार. पण लाडकी बहिणीचा जो आता प्रभाव आहे ते कुठेतरी महिलांवर पडतोय की बाबा तुम्हाला वाटतंय तसं? हो, महागाई किती वाढल्या, डाळ किती वाढली, साखर किती वाढली. 2-3 महिन्यात फक्त फरक पडत नाही हो. वर्षभर आम्हाला संसार करायचा असतोय, आयुष्यभर संसार करायचा असतोय. काय फरक पडणार आहे 1500 रुपयानं? लाडक्या बहिणीचे त्यांनी पैसे दिले खरं. पहिल्यांदा तेलाचा दर होता 100 रुपये 105, आता किती झालं तेलाचा दर 140 रुपये. डाळींचे दर बघा, बाकी सगळ्या धान्यांचे तुम्ही दर वाढवले, गॅसचे दर वाढवले, मग कसं परवडणार? तुम्ही इकडे 1,500 दिले आणि आमच्याकडून म्हणजे बायकांना 1,500 वाटले आणि आमच्या नवऱ्यांच्याकडून तुम्ही एवढी वसुली करायला लागलायसा. कर आम्ही भरतोय म्हणून तुम्ही आम्हाला पैसे देतायसा. तुम्ही काय म्हणजे भाजप त्यांच्या खिशातला आम्हाला पैसे देत नाही. ही सरकारी योजना आहे. सरकारी योजना असल्यामुळं ती योजनेचा आम्ही पैसे घेतोय आणि भाजप काय स्वतः खिशातलं देत असल्यासारखं आम्हाला बोलतं यांचे फोटो काढा, यांची व्यवस्था करणार. आम्ही काय यांच्या असल्या भीत्यांना घाबरणार नाही आणि आमचं मत राजू लाटकरांनाच असणार आहे आणि तेच निवडून येतील उत्तरमधील. आणि जे उत्तरमध्ये ते निवडून आले तर आमच्यासाठी ते लाभदायकच ठरणार आहे. अगदी तळागाळातल्या लोकांना सुद्धा वर काढणारा हा नेता आहे आणि असाच नेता आम्हाला पाहिजे आहे. क्षीरसागर म्हणतात की मी भरपूर कामं केली. नाही, आमच्यापर्यंत तर ती काय आलेली नाहीत. ते फक्त पैसे वाटणे, लोकांना मतदानापुरते पैसे द्यायचे. पण आम्हाला पैसे देऊन कुणाला म्हणजे भ्रष्टाचार होऊन आम्हाला मतदान करायचं नाही. जो काय म्हणजे लोकांची कामं करणारा आणि सच्चा नेता असेल त्यांनाच आम्ही मतदान करणार. तू सच्चा नेता? हो. कोण आहे? लाटकर साहेब, आमचं त्यांनाच मतदान असणार आहे. हां, अपक्ष जर असली तर आम्ही त्यांनाच निवडून आणणार. बाबा फोटो काढा, स्त्रियांचे जे काँग्रेसच्या रॅलीमध्ये असतील वगैरे त्यांची व्यवस्था करतो. काय एक म्हणजे एक तरुणी म्हणला तरी चालेल, तुम्हाला काय वाटते? खूप वाईट प्रकारचं वक्तव्य होतं ते. त्यांनी असं करा, त्यांच्या घरात पण महिला आहेत ना हो. तुम्ही कशी त्यांची व्यवस्था करता? आणि त्यांचे स्वतःचे पैसे नाही आहेत, ते सरकारचे पैसे. आमच्या योजनेतून म्हटले ते त्यांची योजना आहे ती. जनता काही अडाणी नाही हो, त्यांना सगळं कळतंय. सोनं कसं घालायचं माणसाने, गोरगरिबांना कसं सोनं घालायचं, एखाद्या लेकीला लग्न करायचं झालं तर कसं करायचं? हां, बिनटेक्स घालून घालवायची तिला बाहेर. हां, दागिनं कसं झालं आता तुम्ही सांगा, मग बोला. आणि यांचं वक्तव्य अगदी चुकीचं आहे. यांनी महिलांच्यासाठी असं म्हणजे वक्तव्य करायला नको पाहिजे होतं. कसं झालं, यांची दडपशाही झाल्या आणि भीतीपोटी म्हणजे यांना भीती घालायची आणि मग आपलं मतदान आपल्याकडे ओढून घ्यायचं असा प्रकार त्यांचा चाललेला आहे. पण आम्ही ते काही चालू देणार नाही. जे म्हणजे सच्चा कार्यकर्ता असेल त्यालाच आम्ही मतदान आणि त्यालाच आम्ही वोटिंग करणार आहे. या ठिकाणी क्षीरसागर यांना पाठिंबा न देता यांचा पाठिंबा राजेश लाटकर यांना देण्याचं या महिलांनी ठरवलेलं आहे.